चंद्रपुरात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी बजावला मतदानाचा हक्क. सहकुटुंब मतदान केंद्रावर हजेरी. जुन्या शहरातील सन्मित्र कॉन्व्हेंट मतदान केंद्रावर केले मतदान. महाकाली प्रभागात ईव्हीएम बिघाड, मतदान वेळ वाढविण्याची काँग्रेसची मागणी. चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असून शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची ये-जा सुरू आहे. या लोकशाही प्रक्रियेत चंद्रपूरचे स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर शहराच्या जुन्या भागात असलेल्या सन्मित्र कॉन्व्हेंट मतदान केंद्रावर आमदार किशोर जोरगेवार सहकुटुंब उपस्थित राहत मतदानासाठी पोहोचले. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावरच मतदार आपला कौल देतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. महायुती सरकारने केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा विश्वास आमच्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान मतदानासाठी आलेल्या आमदारांनी घातलेल्या गुलाबी जॅकेटची चर्चा रंगली. यावर स्पष्टीकरण देताना आजचा दिवस शुभ असल्याने आपण हे जॅकेट घातल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुलाबी जॅकेटचा संबंध असलेले अजितदादा पवार महायुतीत समाविष्ट आहेत असे सूचक विधान करत त्यांनी राजकीय संकेतही दिला. हे खरं आहे की लोकशाहीतला आता हा परमपवित्र दिवस आहे. आज आपल्याला मिळालेला अमूल्य असा मताधिकाराचा प्रयोग आपल्या सर्वांना एक करायला मिळतो आहे. निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये निर्भयपणे मतदान करत विकासाच्या बाजूने आपलं जे कर्तव्य आहे सत्सदयोग बुद्धीने सर्वांना बजावायचं असतं. आणि मला याचा आनंद आहे की मी चंद्रपूर महानगरपालिकेकरता आज या ठिकाणी सहकुटुंब या ठिकाणी मतदान करतोय. दुःख एवढंच आहे की दरवेळेस अम्मासोबत असायची, यावेळेस अम्मासोबत नाहीये. जॅकेट घालून मतदान केलं. मित्राला साथ आहे का उद्याची? गुलाबी जॅकेट आपला साधारणतः हा रंग शुभ असतो. ज्या दिवशी आनंदाचे प्रसंग असतात, उत्सवाचे प्रसंग असतात, त्यावेळेस आपण हा रंग वापरतो. आणि निश्चितपणे आज हा उत्सवाचा आनंदाचा प्रसंग आहे, कारण की लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव निवडणुका असतो. आणि त्यामुळे आज हा रंग घातला. दुसरा कदाचित तुमचा प्रश्न वेगळा असेल, जो रंग तो आमच्यासोबतच आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणून त्याच्यामुळे महायुतीमध्ये तो रंग आहेच आहे. गरज पडू शकते गुलाबी रंगाची, सोबतच आहेत त्या. दरम्यान प्रभाग क्रमांक 12 अर्थात महाकाली प्रभागात मतदान सुरू असताना सन्मित्र कॉन्व्हेंट येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडाची घटना घडली. बूथ क्रमांक 10 मधील खोली क्रमांक 3 येथील ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली. या तांत्रिक अडचणीमुळे मतदारांचा वेळ वाया गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारानंतर काँग्रेस उमेदवार आणि माजी महापौर संगीता अमृतकर यांनी संबंधित मतदान केंद्रावर मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. ईव्हीएम बिघाडामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे महाकाली प्रभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने तत्काळ दखल घेत पर्यायी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. आज इथे 7:30 वाजतापासून मतदान चालू झालेलं आहे आणि सन्मित्र कॉन्व्हेंट इथे मतदार अर्धा तासापासून उभे आहे. कारण खोली क्रमांक 3 मध्ये मशीन बंद पडलेली आहे आणि मशीन बंद पडल्यामुळे अर्धा तास झाला लोक बाहेर उभे आहे, मतदार उभे आहे. आणि मी त्यांना मागणी केली की आमचा जो म्हणजे वेळ वाया गेलेला आहे. आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार, तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.